निवृत्ते निवृत्ते मनता पापनुरे चित्ती निवृत्ते निवृत्ते नाम घेता जन्म सार्थक तत्वत हरिराम कृष्ण हरे जय जय राम 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 कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी बरवा तो
जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ प्राणतीयेचा जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ प्राणतीयेचा विकळ प्राणतीयेचा विकळ जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ प्राणतीयेचा विकळ जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ प्राणतीयेचा विकळ प्राणतीयेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीवा सूत्र दोरी एक जीवा सूत्र दोरी एक जीवा सुखाची विश्रांती उमटे मातेचे चित्ते उमटे मातेचे चित्ते सुखाचे विश्रांती उमटे मातेची चित्ते उमटे मातेची चित्ते उमटे मातेची चित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीवा सूत्र दोरी एक जीवा सूत्र दोरी एक जीवा तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीवा सूत्र दोरी एक जीवा सूत्र दोरी दोरी ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीवा सूत्र दोरी एक जीवा सूत्र दोरी एक जीवा हरे विठोबा जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ
ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया हे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पाया दंडवत तुझे श्री ज्ञानदेवाचरणी मस्तकासो दिवा सरजनी लोकाभिराममरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुतीनन्दन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरून केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरमस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोक कीर्तने होते होते लोका कीर्तने होते टाळ मृदंग श्रुती देखा टाळ मृदंग श्रुती देखा ताळ मृदंग श्रुते देखा ताळ रंग शोधे देखा तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत माझे दंडवत हे प्रथम नमन करू गगनाता प्रथम नमन करू गगनाता प्रथम नमन करू गगनाता प्रथम नमन करू प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा
जया पूजिले आदरे पांडुरंगी विमानस्थ केली प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपेच केली न त्यागिती दिव्य लोकास नेली आता हृदय हे आपुले चौपाळून या बली वरी वैसौ पावली श्री गुरूंचे जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग रागरसिक वैराग्य शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंतर्षी श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा अंजनेरीकर. येतो का माझा आवाज व्यवस्थित तुम्हाला? फार चरणाचा नाही, मग 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आलेली सर्व वैष्णव मंडळी, साधक मंडळी, आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकाराम महाराजांचा निरोप आहे. कोणाचा? तुकाराम महाराजांचा. तुकोबरायांचा निरोप आहे. अत्यंत लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं आहे गाड्या दादव, कीर्तन हे काय टाइमपास वगैरे नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं ऐकूया. महाराजांच्या भाषेत ऐकूया. महाराज म्हणतात, गडे हो, कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तनचा अंग कीर्तनचा होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात, गडे हो, माणसाला जिथं हरिरूप होता येतं, जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होती, महाराज म्हणतात ते कीर्तन आहे. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मीभूत काया हो तसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा. मग काय निरोप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे? तुकाराम महाराजांना सांगायचं आहे की संतांचं जीवन किती कृपावंत आहे. का हो तुकाराम महाराज, किती कृपावंत जीवन आहे संतांचं. त्याच्याकरता दृष्टांत देतात. तुका म्हणे संत संत जन हो तुम्ही बहु कृपावंत. किती कृपावंत जीवन आहे संतांचं, त्याच्याकरता एक दृष्टांत देतात तुकोबराय. जिचे पिढे बाळ. ऐका बरं, चालता चालता लेकराला ठेच लागली. आई रक्तबंबाळ झालेला पाय, लेकरांना आवाज दिला, आई काय रे राजा? माझ्या पायाला ठेस लागली बघ आई. गेलं त्या आईचं लक्ष त्या पायाकडे, रक्तबंबाळ झालेला पाय लेकराचा. पण महाराज म्हणतात, ही आईला कळाल्याबरोबर लेकराच्या झालेली पायाला जखम पीडा, जिचे पिढे बाळ प्राण तेचा विकळ. आईचा प्राण कासावीस होतो, विकळ होतो. स्वभाव सांगितला. तुकाराम महाराज म्हणतात, कसा स्वभाव आहे? ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव. अजून महाराज म्हणतात, आईजवळ विश्रांती पण तिथंच आहे. सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती. तसं महाराज म्हणतात, तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत, तुम्ही बहु कृपावंत. तुका म्हणे संत उमटे मातेची या चित्ती. सुखाची विश्रांती सूत्रधोरी एक जीव ऐसा मातेचा स्वभाव प्राणतियेचा विकळ. जिचे पिढे बाळ. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. म्हणजे तो असा की आदरणीय वैकुंठवासी शकुंतलाबाई वाळोजी सोनवणे आईसाहेबांना हा मृत्यूलोक सोडून, हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. आईंचा परिवार आता लक्षपूर्वक आहे का? एक मुलगा आहे ज्ञानेश्वर नावाचा. आदरणीय आईंच्या 2 मुली, अलकाबाई आणि सरलाबाई. बर,
आईचा नातू आहेत महेश नावाचा, एक नाते गायत्री नावाची, आईची नात सुने आरती नावाची, आईचे पंतू एक शौर्य आणि एक आर्विक. बर, आईसाहेबांचा परत एक पंतू आहे आमच्या गायत्रीताईचा मुलगा देवांश. संपूर्ण परिवार. तुम्ही तिकडे मागं बघता का? नाही नाही, मी बरोबर पुढे सांगतो, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. हां, एकदा पाहिलं की लक्षात येतं. हां, मग ढोक महाराजांच्या नंतर दाढीवाल्यानं गुण घ्यायला पाहिजे, असं कसं काय? वा, असा अत्यंत छानसा परिवार सोनवणे परिवार. सोनवणे परिवाराच्या माध्यमातून तथा महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार, अत्यंत गोड आवाज, अत्यंत पहाडी आवाज आणि अत्यंत जीवाभावाची जोडी. एकाने मृदंग वाजवावा, दुसऱ्यानं गायन करावं. तो संघर्ष करत 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 निवृत्तीनाथ देवांचा, ज्ञानोबरायांचा प्रसाद घेऊन दोन्ही भावांनी फेटा बांधावा आणि ज्ञानोबरायांची ख्याती, निवृत्तीनाथ देव, सकल संतांची ख्याती जगाला सांगावी, अशी गोड भाऊ जीवाचा आणि शिवाचा आदरणीय हरिभक्तप्राण योगेश महाराज धात्रक आणि मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तप्राण गोरखदादा धात्रक, माझ्या दोन्ही भावांना, जीवलगांना दंडवत एकदा टाळी वाजवूया आपण त्या भावांकरता. खरं तर जीवाभावाची जोडी पाहावा कधी कधी, त्या अशी भावाची जोडी पाहिजे. किती प्रेम, मित्रप्रेम वाटत नाही त्यांच्याकडे, ते दोन्ही भाऊ आहे म्हणून. टोप्या पहा, एकाच कलरच्या आहे त्यांच्या टोप्यासुद्धा. हा, मग खूप छान निरीक्षण असतं. अत्यंत गोड आवाज, अत्यंत छानसा आवाज. संप्रदायामध्ये निवृत्तीनाथ देवांच्या कृपेनं ज्यांची ख्याती आहेत, भजन सम्राट हरिभक्तपरायण आमचे गोरख महाराज, श्री महाराजांनाही दंडवत करतो. दोन्ही शब्दार तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या योगेश महाराजांच्या, गोरख महाराजांच्या या वारकरी शिक्षण संस्थेली बालगोपाळ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही दंडवत करतो. दुसरे मृदंग सेवक, नाशिक जिल्ह्यातील अत्यंत एक गोडरत्न हरिभक्तपरायण मृदंग सेवक किरण महाराज गोसावी, पूज्यश्री महाराजांनाही दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो, दादांना तुम्हालाही दंडवत करतो. हे कीर्तन आपल्याला दरवर्षी, जसं 2025ला बघतोय, 26, 27, 28 किती वर्ष बघत बसा. आपण नसता गुरुकुल पर्व हा यूट्यूब चॅनल असं नसतं सर्च करायचा. त्या गुरुकुल पर्व यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमची विनूदादा, माझ्या दादालाही दंडवत आहे. आदरणीय आमचा सागरदादांचा गोड सौंडे, माझ्या दादालाही दंडवत आहे. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आता फक्त 1 तास गोड ऐका बरं का. ही लेकरं जवळ घ्या जरा, कोणी असेल तर मस्तपैकी छान. मला विक्षेप चालत नाही, बाकी नाही काय. तुम्ही जेवढी शांतता ठेवाल तेवढं बरं वाटेल मला. विठ्ठल विठ्ठल ज्ञान प्रबोध या यूट्यूब चॅनलचे मालक या ठिकाणी उपस्थित आमचा नयने दादा आहे. आमचा अमोलदादाचा जिव्हाळा चॅनलचा कार्यकर्ता या ठिकाणी छोटासा तो दादू या ठिकाणी उपस्थित आहे, बुलढाण्यावरून आलात. चला ऐकूया, सर्वांना दंडवत करतो, ऐका. आणि म्हणून एक पवित्र आई, निस्वार्थ प्रेम करणारी आई या जगातून निघून गेली का किती दुःख असतं. आज त्या दोन्ही मुलींना आणि एक लेकराला विचारा. अशी एखादी रात्र गेली नसेल त्या मुलींच्या जीवनात, असा एखादा दिवस गेला नसेल का त्यांना आईची आठवण झाली नसेल म्हणून. का आमच्या आईची आठवण काढायची. ऐका बरं जरा मस्त छान. मुलीच्या जीवनात संकट आलं ताई का मुलीला बाप आठवतो, तसं मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवते. मला प्रमाण सांगायचे बरं का, ऐका फक्त गोड. मी तुम्हाला उदाहरण पटवून देईल. मुलीच्या जीवनात संकट आलं का ताई मुलीला बाप आठवतं. एखाद्या दिवशी सहजच आई रागवली ना जर घरात, तर मुलीला हक्काचं घर फक्त बाप असतं. बापाकडे जाते, बापाच्या बोटाला घट्ट पकडते, बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. मुलीच्या जीवनात संकट आलं का ताई मुलीला बाप आठवतं, तसं मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवते. एखाद्या दिवशी सहजच वडील रागवले ना, तर मुलाला हक्काचं घर फक्त आई असते. फक्त
फक्त आई असते. आईकडे जातं, आईच्या पदराला घट्ट पकडतं आणि आईला विनंती करतं, आई ए आई अगं सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात किती गोड भाव आहे त्या प्रेमाचा आणि त्या नात्याचा. किती हो, जिचे महाराज म्हणतात लेकुराचे हित 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 लेकुराचे हित. जरा टाळी वाजवा मस्त बसलेली मंडळी. खरं तर तुकाराम महाराजांना येही पटवून द्यायचंय. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. ऐकाना ती आई किती प्रेम करते. तुकाराम महाराज म्हणतात ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती कोठी बारव आहे त्याचे सर्व स्वईस आहे. हो संत जन हो तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. ही पदवी उपमा संतांना द्यायची म्हणून तुकाराम महाराज म्हणतात गड्या जाणे माऊलीचे चित्त हा जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती ऐसे कळवळाची जाती आले कुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळाची जाती करेला भाविना लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळाची जाती करेला भाविना तुकाराम महाराज म्हणतात जिची पिढी बाळ प्राण तिचा विकळ. अशी पवित्र प्रेम करणारी आई या परिवाराला सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. 2014ला वडिलांचं ते अवसान झालं वाळोजी दादांचं आणि 2024ला आईचं. आणि म्हणून एक रामदास नावाचा भाऊ आहे त्या आईचा, बरोबर ना. आणि आदरणीय आमचे शिवाजी भाऊ यांची आत्या आहेत आणि आदरणीय आमच्या अनिलराव आयरांची ही मावस भाऊ आहे. असं छानसं कुटुंब आहे मस्त. अशा प्रेम करणाऱ्या कुटुंबावरती एक आई 1 वर्ष झालं, एक बहीण 1 वर्ष झालं, एक आत्या या परिवाराला सोडून गेली. ऐकूया इथं जन्म झाला की मरावंच लागतं. श्रावण महाराज जगताप सांगतो म्हणून नाही ऐकायचं बरं का. इथं संत सांगतात म्हणून ऐकायचं. इथं संताचंच ऐकायचं. इथं कसं संत म्हणतील तसं कसं आलं तुमच्या लक्षात. मला काय सांगायचं, श्रावण महाराज जगताप सांगेल तसं नाही, मग कसं संत म्हणतील तसं. हे वाक्य आता रचना ध्यानात ठेवायच्या. जमला आता. ही 21ची डायरी आज सुरू झाली. आजपासून नव्या डायऱ्या चालू झाल्या. तुकोबारांची रोजनेशी 21 तारीख. आज 21चा 21 आकडा आहे म्हणजे 21 तारीख आहे असं म्हणून सांगायचं मला. हा असं ऐका, हे ध्यानात ठेवा. संत म्हणतील तसं, संत म्हणतील तसं ऐकूया. ज्ञानोबा सांगतात तिथं जन्म झाला की मरावा लागतं. उपजे ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. ज्ञानोबा सांगतात जे उपजत आहे त्याचा एक नाही दिवस नाश होणार. जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. मग का हो ज्ञानोबा राय इथं जर मरावाच लागतं तर आम्ही आलोय तरी कशा करता. ज्ञानोबा सांगतात एखादी याचं माध्यम घेऊन आलो. आपलं गाव त्र्यंबकेश्वर नाही, अंजनेरी नाही, नाशिक नाही. ज्ञानोबा सांगतात ह्याच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणो धनंजयाजी या परी. ज्ञानोबा सांगतात ती हे रूपी गावाला आलो. बरं 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 बरं. जीवाला 2 सोहळे, एक जन्माचा आणि दुसरा मृत्यूचा. शकुंतला आई साहेबांचे 2ही सोहळे झाले ज्ञानोबांच्या भाषेत. जन्माचाही झाला आणि मृत्यूचाही झाला. आता तुमचा आमचा एक झालेला आहे कोणता, जन्माचा, आणि दुसरा होणार आहे मृत्यूचा.
मग का हो ज्ञानोबा राय, अहो पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, ही एक व्याधी सांगतात ज्ञानोबा राय. पुन्हा जन्म, नाथ महाराजांची गोड भाषा आहे. भलतिया बावे शरण जाता भेटी आणि पाडी तसे तुटी जन्म व्याधी. ही व्याधीचे, ही फजितीचे. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवुनी जीव व्याला, मनवुनी जीव व्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवुनी जीव व्याला, मनवुनी जीव व्याला. हो किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवुनी जीव व्याला, मनवुनी जीव व्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवुनी जीव व्याला, मनवुनी जीव किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवुनी जीव व्याला, मनवुनी जीव व्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवुनी जीव व्याला, मनवुनी जीव व्याला. वा शिवाजी भाऊ कधी आगमन झालं का ना. वा स्वागत आहे तुमचं. आलं मस्तपैकी छान. इथं नुसतं पत्रिका पाहिली का पाहुणे हजर असतात. त्र्यंबकेश्वरला गेलं का फार छान. आता गावाला त्यांच्या सप्ताह पण आहे आता मस्त तळवाड्याला, आहे का. ही फजिती आहे, ही व्याधी आहे. मग का हो ज्ञानोबा राय, आम्हाला ही व्याधी संपवायची असेल तर काय करावं लागेल. ज्ञानोबा राय सांगतात ती व्याधी संपवण्याकरता, ही फजिती संपवण्याकरता आलो, इयरदार संपवण्याकरता. पुढे ज्ञानोबा गोड बोलतात, तैशी येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना इयरदारे चिरा पडे. ही व्याधी संपवण्याकरता चालू. मग काय करावं, तरी जडजडवणी व्हायला. आणि ज्ञानोबा सगळे काम करणं. मग तनु पावा, तनु म्हणजे शरीर. का हो सुरदुर्लभ ग्रंथ लगावा बडे बाग. मोठं भाग्य हे मनुष्य जीवन मिळालं तुम्हाला. पहिलं भाग्य नरदेह मिळाला, दुसरं भाग्य भारत देशामध्ये. त्याला काय प्रमाण. महाराज म्हणतात भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. पहिलं भाग्य नरदेह मिळाला, दुसरं भाग्य भारत देशात, तिसरं भाग्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. काय या महाराष्ट्राच्या मातीचं भाग्य आहे का अंजनेरीकर. ही जी मातीवर बसलो ना आपण या जागेवर, ही मातीलाही धन्य आहे. का हो इथं निवृत्तीनाथ देवांच्या समाधीनं पावन झालेली धन्यभूमी बरं का. ही महाराष्ट्राची भूमी संतांच्या समाधीनं पावन झालेली. आणि जिथं साधूचं राहणं आहे, जिथं साधूचा वास आहे, महाराज म्हणतात ऐका, धन्यभूमी पुण्य देश, धन्यभूमी पुण्य देश. हृदयापासून मस्त. बस 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 बस. किती महाराजांची गोड भाषा ऐकता का. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला ना. चेते वैष्णवाचा धन्यभूमी पुण्यदेश. जिथं साधूचा वास आहे, वास म्हणजे राहणं. धन्यभूमी पुण्यदेश. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला. तिसरं भाग्य. चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्माला आलो.
भाग्यवान समजा ज्ञानोबारांच्या नंतर जन्माला आलो, निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो. किती झाले? 4. 5वं भाग्य आहे का? अजून आपण जिवंत, हे सुद्धा भाग्याची. 2019, 20, 21चा काळ लय वाईट गेला. अंजनी करा आलेली वैष्णव मंडळी, साधक मंडळी. मग हे कपाळ निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर ठेवा. सांगा हो निवृत्ती देवांना, रायांना सांगा, निवृत्ती राया, निवृत्ती देवा, बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे हरी, वाचून आलो येत वरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरलेलं आयुष्य आपलं भगवत साधने जावं, भजनात जावं, चिंतनात जावं ना. थोडंसं आयुष्य दिलं, सुंदर आहे, खूप गोड आहे, म्हणून आपण भजन करावं, आपला उद्धार व्हावा. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. किती कृपा, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवल. महाराज म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पदीत कीर्तिवानू. असं कृपावंत जीवन आहे संतांचं. पण एका आईच्या दृष्टांताने आपल्याला समजून दिलं. ऐकूया अभंगाचं पहिलं चरण. जिचे पिणे बाळ प्राण तिचा विकळ, प्राण तिचा विकळ, प्राण तिचा विकळ. तुकाराम महाराज म्हणतात, जिचे पिढे बाळ. जिच्या लेकराला पिढा झाली, प्राण दियेचा विकळ. एका पवित्र आईच्या निमित्ताने आपण पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आलोत. ऐकूया एक आई, महाभारतातली आई ऐकायची बरं का आपल्याला. आता महाभारतात जायचं आपल्याला. शास्त्रानं 5 पतिव्रता सांगितलं आहे. लक्षपूर्वक ऐका बरं का ताई. थोड्या वेळ झालं, अर्धा तास राहिला माझ्याकडे फक्त, अर्धा तास शिल्लक. ऐकूया मग. शास्त्रानं 5 पतिव्रता सांगितल्या. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी. एकच पतिव्रता पाहिजे, त्या पतिव्रतेचं नाव आहे द्रौपदी. महाभारतातली आई ऐकायची बरं का आपल्याला. पण ती द्रौपदी एवढी भाग्यवान होती का त्या द्रौपदीचं नाव भगवंताच्या मुखाला होतं. मॉनिटरमध्ये आवाज देतो फक्त थोडासा. द्रौपदीचं नाव भगवंताच्या मुखाला होतं. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, भगवंताची सख्खी बहीण कोण आहे? सुभद्रा. कोण आहे? ध्यानात ठेवा बरं एवढं. कोण आहे? सुभद्रा. ही मानलेली बहीण आहे भगवंताची. कोण? द्रौपदी. पण देवाच्या सोबती राहणारा होता उद्धव. त्या उद्धवाला सहन नाही झालं. कधी कधी जवळच्या याला सहन होत नाही. उदाहरणं बघा कशी. जवळच्या याला सहन होत नाही. उद्धवाला सांगितलं, भगवान तुमची सख्खी बहीण आहे सुभद्रा, तिचं नाव तुमच्या ओठाला नाही येत, मुखाला. मग मानलेल्या बहिणीचं नाव तुमच्या मुखाला येतं, काय कारण आहे? भगवंतानं सांगितलं, उद्धवा मी एक दिवस याची तुला जाणीव करून देईल. थोडासा काल गेला आणि सांगितलं, उद्धवजी चला आज आपल्याला सुभद्राताईच्या घरी जायचे. आज निघाले सुभद्राताईच्या घरी, पण न सांगताच गेले. दरवाजाचा ते बेल वाजवली, कडी वाजवली. उद्धवानं सांगितलं, आई देव आले. देव म्हणजे भाऊ.
भाऊ शब्द ऐकला सांगितलं का रे काना दादा येण्या अगोदर मला एखादा कॉल तर करायचा, आत्ताच्या काळात घ्या ना असं उदाहरण. अरे नाही कॉल तर मिस कॉल तर द्यायचा का ना. काय झालं ताई, आता मला शृंगार करून माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे, मला तिकडं जाणं आहे बघ काना, आणि तेवढ्यात तू आला. ताई ते काही सांगू नको बाई, मला भूक लागली. कारण उद्धवजीला दाखवायचं होतं आता हे पहा बरं का प्रकरण. कारण भगवंताच्या ओठाला मुखाला कोणाचं नाव होतं बोला ना, द्रौपदीचं. हे बघा, एक तर आपल्या मुखाला भगवंताचं नाव येण्याकरता अनंत जन्मीचं पुण्य लागतं. नाथ महाराज म्हणतात अनंत जन्माचे सुकृत पदरी आणि त्याचे मुखी हरिपैठा होय. आपल्या मुखाला भगवंताचं नाव येण्याकरता अनंत जन्मीचं पुण्य लागतं. पण द्रौपदी किती भाग्यवान असेल, भगवंताच्या ओठाला मुखाला तिचं नाव होतं. भूक लागली मला, सुभद्रेने सांगितलं ही फळं घे काना, काप खा तोपर्यंत मी शृंगार करते. कापणं सुरू झालं, पण कापता 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 भगवंताचं बोट कापलं. उद्धवाने आवाज दिला, सुभद्रा ताई काय झालं आता, भगवंताचं बोट कापलं. सुभद्रेने सांगितलं काय रे काना, आधी एक तर मला काही तू रिकामं काम करून ठेवलं बघ, आता जाते चिंधी सापडून आणते. चिंधी पाहण्याकरता गेली, 1.5 तास झाला सुभद्रेला चिंधी सापडाना, 1.5 तास झाला. आत्ताचं तसंच असेल ज्या काळात ते होतं. आता फक्त आपल्याला टिकाव म्हणा, पावडा आपल्या हाताला लागू द्या, काय जखम होऊ द्या, आपल्या बायकोला सांगा चिंधी घेऊन ये, सांगा तिला चिंधी घेऊन ये. तिनं जर कपाट खोललं तर अख्खं कपाट साड्याचं भरलेलं आहे, बोकंडी पडल, बुजून जाईल त्या साड्याने, पण चिंधीने सापडायची. त्रास व्हायला लागला. उद्धवाला सांगितलं चल जवळच द्रौपदीचा महाल आहे, आका बरं का खूप गोड, मग जाऊ द्रौपदीकडे आपण. आता द्रौपदी स्नान करून देवाची पूजा करून तुळशीला पाणी टाकत होती आणि त्या तुळशीला प्रदक्षिणा करत होती. कोण 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 बोला ना, बोलू नका कोणी हो, ऐका ऐका. माझा प्रश्न आहे तुम्हाला, रोज तुळशीला पाणी टाकून 5 प्रदक्षिणा कोण करतो, वर बोट करा का माय, तुम्ही चालल्या, तुम्ही कोणी तुळशीला पाणी टाकीत नाही, हा तुम्ही टाकता, तुम्ही नाही टाकते बाई, हा तुम्ही टाका, हा मग असं बोट करा ना, असं वर बोट करा ना. ज्या नाही टाकते का त्या का पाकिस्तानच्या भरतीला आहे काय मावशी हो, तुम्ही टाका जाग. तुकोबरांची भाषा आहे बरं का, तुकोबरांच्या भाषे मी सांगितलं ना, इथं कसं संत म्हणतील तसं. काळ सारा वाचिंतने एकांतवासी गंगास्थाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारा वाचून एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. इथं तसंच करायचं, संत म्हणतील तसं. संत सांगतात आपल्याला काळ सारावा चिंतने, आपला काळ चिंतनात जावा. एकांतवाशी गंगा स्नाने, गंगेचं स्नान झालं, देवाच्या पूजने स्नान झालं का देवाची पूजा करायची. आणि प्रदक्षिणा तुळशीच्या. तुकाराम महाराज म्हणतात रोज तुळशीला पाणी टाकायचं. आता नाथ महाराजांची भाषा सांगतो बरं का याच्या पुढचं. नाथ महाराज म्हणतात धन्य तुळशीचा महिमा, ऐका त्या तुळशीला पाणी टाकल्याचा फायदा बरं का. म्हणजे नि सह्यांच्या करताच नाही, आपल्या करताही चाललं बरं का, आपण नाही टाकायचा. नाही तर काय काय अशा नगट म्हातेरे पाहायला भेटा, गांजाच्या झाडाला पाणी टाकतील पण तुळशीच्या झाडाला नाही टाकणार, असे काही 5000 भेटा पाहायला. गांजाच्या झाडाला पाणी टाकलं तर पापच होईल, पण महाराज म्हणतात तुळशीच्या झाडाला पाणी टाकले, दर्शन घेतले, ऐका आता त्याचं फळ. प्रातकाळी दर्शन घडता पुण्यकोटी यज्ञ. नाथ महाराज म्हणतात नुसतं सकाळी सकाळी तुळशीचं दर्शन घेतलं तरी कोटी यज्ञ केल्याचं फळ मिळत असतं. बरोबर बरोबर. म्हणून द्रौपदी त्या तुळशीला पाणी टाकत प्रदक्षिणा करत आणि भजन करत होती. भजन हरे रामा 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 हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे, हरे कृष्णा टाळी वाजवा जरा, कृष्णा कृष्णा हरे
द्रौपदीचं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. भजन चालू होतं द्रौपदीचं. पण ऐका ना ताई, त्या द्रौपदीचं भाग्य किती भाग्यवान असेल ती, ज्या मुखाला भगवंताचं नाव चालू आहे, हरे कृष्णा असं म्हणणार, तेवढ्यात ज्या देवाचं भजन करतो तो देवच समोर दिसला. किती आनंद झाला असेल त्या द्रौपदीला. पण लक्ष गेलं आणि हात रक्त बंबाळ झालेला पाहिला, आणि म्हणून पदराला धरायला गेली. साडीला डोक्यावरला पदर, साडीच्या पदराला धरायला गेली, डोक्यावरला पदर पाडला, आणि पदराच्या बाजूनं साडी धरली, टर्र दिनी फाडली. तेवढ्यात उद्धवाचं लक्ष गेलं. उद्धवानं सांगितलं, ए द्रौपदी, ऐका बरं का ताई, गुलवान स्त्रीचा कधी डोक्यावरला पदर पडू नये. कोणत्या? तुम्ही ऐकू राहिल्या ना का नुसत्या ऐकू राहिल्या? हा, नुसत्या ऐकू राहिलो रे बाबा आम्ही. कुलवान स्त्रीचा कधी डोक्यावरला पदर पडू नये म्हणून या बाया जुन्या म्हाताऱ्या पहा बरं कशी रुबाबदार दिसली म्हातारी, पदराची म्हातारी पहा बरं. आता आपल्याला काय, आपल्याला कोणाचा धाकच राहिला नाही, त्याच्यामुळं पदर घ्यायचा विषय राहिला नाही. नाही मी जुन्या काळ सांगतो, तुमचा नाही सांगत, तुमचं काही सांगत नाही मावशी ताई, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. या ज्या म्हाताऱ्याने या आत्ता सासा झाल्या, ह्या जेव्हा सुनं होत्या तेव्हा यांच्या सासालाही खतरनाक होत्या. मेल्या त्या म्हाताऱ्या म्हणा आता. पण राहण्यात, वागण्यात, बोलण्यात रुबाब होता, रुबाब. सासू नावाचा शब्द ऐकला तर सून लटलट कापायची. आता सून नावाचा शब्द ऐकला का सासू लटलट कापती. काळ बदलला ना, काळ बदलत गेला ना. हे महाभारताला चालू, एवढं ध्यानात ठेवा. ए द्रौपदी ताई, कुलवान स्त्रीचा कधी डोक्यावरला पदर पडू नये, आणि कुलवान स्त्रीने कधी पदराच्या बाजूनं साडी फाडू नये. का? कुलवान स्त्रीने जर पदराच्या बाजूनं साडी फाडली तर तिच्या कंपाळावरल्या कुंकाला धोका असतो, म्हणजे पती मरण पावत असतो. ही शब्दरचना ऐकल्याबरोबर द्रौपदीनं सांगितलं, ए उद्धवा, मान्य आहे मला. आता ऐका बरं ताई, पण द्रौपदीने दिलेले उत्तर आहे उद्धवाला, तेवढं घरी घेऊन जाईल शकुंतला आईच्या निमित्तानं, घरी घेऊन जा एवढं. द्रौपदीनं सांगितलं, ए उद्धवा, मला मान्य आहे, मी पदराच्या बाजूनं साडी फाडली ना, माझ्या कंपाळावरल्या कुंकाला धोका हे मला नक्कीच माहिती आहे. पण ऐक रे उद्धवा, मी त्याच्या बोटाकरता साडी फाडली, मी त्याच्या हाताकरता साडी फाडली. या कंपाळावरलं कुंकू किती दिवस ठेवायचंय हे ज्याच्या हातात आहे, मी त्याच्या हाताकरता साडी फाडली बघ रे. घेतली ती फाडली. चिंदी बांधी ते द्रौपदी हरीच्या बोटाला न चिंदी बांधी. जरा टाळी वाजवा मस्त पैकी जरा. वारे वा असा फाडुनी, वारे वा किरण महाराज, वा योगेश, वा 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 गोरखजी. फाडुनी बरजरी शालू, फाडुनी बरजरी शालू, शालू शालू चिंदी बांधली द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधली द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधली. मला येऊ. फाडोनी बरजरी शालू, फाडोनी बरजरी शालू चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधिते. आणि मग द्रौपदीला विचारलं, का ग ताई, लय महागाचा होता ग, का फाडला? काना, मी नाही फाडला, पण ज्या वेळेस या हातातलं रक्त या धाग्याने पाहिलं ना, या शालूच्या एक एक धागा तुझ्या हाताकडं ओढ करत होता. पण ऐक रे काना, हाता व्यवहारातला शालू याला काय किंमत आहे राजा? पण ऐक काना, तुझ्या देहाला जर काही जखम झाली तर ही द्रौपदी या देहातल्या नसा काढून तुझ्या देहाला देईल बघ. प्रेम करत होतं तिच्यावर, पण तिच्या जीवनात संकट कमी नव्हते. म्हणून ऐका बरं का, काहीचा गैरसमज, माळ घातली का संकट दूर जातात. हा, आखीन येतात. लोक म्हणतात, बाबा आम्ही माळ घातली हो तरी आमच्या जीवनात दुःखच आहे. अरे ज्याच्यानं माळ घातली, ज्याच्या जीवनात संकट आहे, आणि ज्याला संकटावर मात करता आली तर तो खरा वारकरी आहे. आता आपली काय श्रद्धा आहे गाड्या, माळ घातली कोरोनाच्या काळामध्ये काय ना अंडे चालू करून दिली, काय श्रद्धा आपली माळीवर.
माळा काढून टाकल्यात, आपली काय एवढी श्रद्धा आहे का हो? माळा काढून अंडी हाणलीत काही लोकांना मांसाहार केला. नाही नाही, संकटावर ज्याला मात करतो तो तो खरा वारकरी ना दादा. म्हणून द्रौपदीच्या जीवनात जरी भजन असेल, देव सहाय्य करत होतं, पण तिच्या जीवनात संकट कमी नव्हते. शेवटचं संकट म्हणजे अभंगाचा पहिला चरणाचा सिद्धांत कळेल. ऐका बरं, जिची पिढी बाळा सांगतो ना, कौरव पांडवांचं युद्ध संपलं, पांडवांचा विजय झाला. ऐका आता, जे जे ऐकतं ते ऐका. पांडवांचा विजय झाला, फक्त हे पांडवांनाच माहिती होतं आपला विजय झाला म्हणून, पण भगवंताला माहिती होतं अजून पांडवांवरचं संकट गेलेलं नाही. बरोबर सायंकाळ झाली, भगवंतानं सांगितलं, पांडवांनो रोजच्या जागी आपण जिथं आराम करतो आज तिथं नाही आराम करायचा, शेतात जायचं. ठरलं. हे पांडव पुत्रांना कळालं आणि द्रौपदीला प्रश्न केला आईला, आई आज बाबांनी ते शेतात जाणारे आरामाला, त्यांच्या जागी आम्ही जाऊन झोपू? पण द्रौपदीला काय माहिती येणार संकट किती भयान होतं म्हणून. आदेश केला, सांगितलं जा झोपा. पण अगोदरचा इतिहास असा आता आहे का, युद्ध होऊन गेलेलं होतं, हजारो प्रेत त्या रणभूमीवरती पडलेले होते आणि अश्वत्थाम्या त्या भूमीला फेरफटका मारित होता. पण त्याला असं दृश्य दिसलं त्या अश्वत्थाम्याला, जिची पिढी बाळा ऐकायचे बरं का, सिद्धांत ऐका. हजारो गिधाड, हजारो कावळे एका देहाचे लचके तोडत होता, तो किंचाळत होता. ते अश्वत्थाम्याला बरं नाही वाटलं, पण जाऊन पाहावं कोणी. तो जवळ जर गेला थोडासा तर त्याला जरा आवाजाची लरकरी ओळखू यायला लागली, आवाज जरा ओळखीचा दिसतो. जवळ गेला, ऐकता का, दुर्योधन रक्ताच्या थारोळ्यात नाहत होता आणि ओरडत होता आणि किंचाळत होता. अश्वत्थाम्याने ते सगळं चित्र पाहिलं आणि मग सांगितलं, का रे दुर्योधना, अरे काय आवाज होता तुझा सिंहासनावर, काय ललकरी होती सिंहासनावर. म्हणजे दावा म्हणजे द्रौपदी मांडली पांडवांनी आणि विजय झाला यांच्यावाला, दुर्योधन जिंकला. आणि मग दुर्योधनानं सांगितलं दुःशासनाला, ए दुःशासना, हारले पांडव, जाय तिला ओढून आण, बरं सभेत वस्त्र हरण कर. हे सांगणं दुर्योधनाच्या जीवनात बरं वाटलं, अभिमानाची गोष्ट. घमेंडीत सांगत होता, म्हणून प्रत्येकाने ऐका, इथं काय कोणाची घमेंडी करू नका. घमेंडीतली भाषा एक दिवस रक्ताच्या थारोळ्यात न्हायला लावती बरं का दादा. म्हणून सावधान सावधान, येणारा काळ वाईट येत चालला दादा. आज काय कोण कोणावर दुश्मनकी काढील काय सांगता येत नाही दादा. हा दुर्योधन अजून आहेच हो, या दुर्योधनाच्या अवलादी आहेच ना. दुर्योधन सांगत होता, पण तोच दुर्योधन एक दिवस रक्ताच्या थारोळ्यात नाहत होता. अश्वत्थाम्याने सांगितलं, का रे दुर्योधना, अरे काय आवाज होता, काय रुबाब होता तुझ्यावर, आणि आज का किंचाळतो, रडतो का रे? तुझी भावकी गेली म्हणून रडतो का रे? नाही नाही. मग रडण्याचं कारण काय? रडण्याचं एकच कारण आहे, अश्वत्थाम्या, आम्ही 100 होतो रे, नाही ना, तो मिलीच माझी भाऊ, मी सुद्धा मरणारे 100. अरे मग दुःख कशाचं आहे? दुःख एकाच गोष्टीचं आहे, आम्ही 100 होतो रे, आमच्यातलं एकही जगणार नाही. मग त्यांचे 5 होते, एक सुद्धा मिळाला नाही रे, पण त्यांच्या बाजूनं देव होता. हे वाक्यरचना ऐकल्याच्या नंतर अश्वत्थाम्याने सांगितलं, एवढंच ना रे, आत्ता जातो 5 पांडव मारून आणतो. दुर्योधनानं सांगितलं, अश्वत्थाम्या, अरे तर नव्यानं संपली, तू एकटा काय करणार आहे? मग मी तुला नीती शिकवतो. कपट नीती शिकवली त्यानं. कोण बोला ना. म्हणजे रक्ताच्या थारोळ्यात नाहत होतं तरी कपट नीती गेलेली नव्हती. असे बरेच दुर्योधन अजूनही कोरोनाच्या काळातून वाचले तरी त्यांची कपट नीती गेली नाही. ही कपट नीतीची ती. मग रात्रीच्या प्रसंगाला गेला तो अश्वत्थाम्या. 5 पांडव पत्र झोपलेली होती. घरात प्रवेश केला, बारीकसा ज्योत चालू होती दिव्याची. जरा दिवा वाढवला, जणू काय त्याला वाटतं 5 पांडवच झोपलेली. छानसे कुरळे केस दिसत होते. मग त्यानं तलवार काढली, सब 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 मानेवरती चालवली. 5 मुंडकी उडवलेत. रक्ताचा पूर व्हायला लागला. भयभीत झाला अश्वत्थाम्या. तिथून पळ काढला त्यानं. आणि तेवढ्यात तो रक्ताचा पूर वाहत वाहत द्रौपदीच्या अंथरुणाखाली आला आणि तिला जाग आली. तिनं रक्ताचा पूर पाहिला. तिला वाटलं काहीतरी घटना घडली. कारण महाभारतात एवढंच होतं, मारामारी आणि रक्ताचा पूर, ह्याच्या पलीकडे काय नव्हतं.
म्हणून महाभारत संपाव आपल्या जीवनातलं. काय भेटल या मारामाऱ्या करून? आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला इंजिनिअरिंग. मोठ्या भावानं काठी घेतली, लहान्या भावाला अरे रक्त बंबाळ झाला, नालातून रक्ताच्या तरुळ्यात पडला, मेला तो दया नाही आली. आपण सोशल मीडियाला बघतो सगळं. नुसतं पाहून नाही, आम्ही भावाने भावाशी प्रामाणिक राहावं, बहिणीने बाबाशी प्रामाणिक राहावं, भावाने बहिणीशी. इथं अहो थोडंसं जीवन आहे, लय नाती जपण्याकरता आलो इथं. इथं कधी काय कोणाचा निरोप येईल काय सांगता येईल कडे दादा. आक्रोश करायला लागली, रडायला लागली, रडता रडता शांत झाली, म्हणू लागली द्रौपदी, कोणी बोलू नका, कोणी रडू नका, कारण माझी लेकरं लय सुखानं झोपी गेली, त्यांची झोप मोडल म्हणून कोणी गडबड गोंधळ करू नका. तेवढ्यात ते अर्जुनाला कळलं, काही वेगानं तो रथ आला, हे अश्वत्थामेनेच गेला असं अर्जुनाला कळलं. ऐका बरं का, सिद्धांतपर्यंत आलो आपण आता. जिची पिढी बाळ अश्वत्थाम्याचा शोध घेतला, रथालाच बांधला तो अश्वत्थाम्या, आणि द्रौपदी समोर उभा केला. ए द्रौपदी, यानंच तुझी 5 बाळकं मारली, आता सांग याला काय शिक्षा करू. जसं आपण वांग्यासाठीला ते वांग बनवतो का भरिताला, तसंच अश्वत्थाम्याचं शरीर झालेलं होतं, ओढून आणलेलं होतं रथाला बांधून. रक्तबंबाळ झालेलं शरीर द्रौपदी समोर उभं केलं, सांगितलं सांग याला काय शिक्षा करू. त्यावेळेस द्रौपदी म्हणते, स्वामी धनी ऐकाल का, माझं ऐकाल, सांग द्रौपदी, तू सांगून मी ऐकावं. एक काम करा स्वामी, या अश्वत्थाम्याला माफ करा. काय म्हणते ती, माफ करा. ए द्रौपदी, अगं 5 बाळकं यानंच मारली तुझी, आणि तू सांगते याला माफ कर. त्यावेळेस द्रौपदी सांगते, स्वामी तुम्हाला काय माहिती आईचं प्रेम काय असतं, त्याला आई व्हावं लागतं स्वामी. मग स्वामी मी याच्याकरता याला माफ करण्याकरता आग्रह करते. माझे तर 5 गेले हो, 5 गेले. तो एकटा आहे आईला, मला 5 होते, तो एकटाच आईला अश्वत्थाम्या. मग मला झालेलं 5 लेकरांचं दुःख ते अश्वत्थाम्याच्या आईला होऊ नये म्हणून त्याला माफ करा. जिचे पिढे बाळ जिचे पिढी बाळ प्राण तियेचा विकळ. जे द्रौपदीचं झालेलं दुःख आहे ते अश्वत्थाम्याच्या आईला होऊ नये. काय विचार असेल ना का आईचा. म्हणून शकुंतला आईच्या निमित्ताने आलोत ना ताई, एवढी द्रौपदी घरी घेऊन जा. संकट किती येऊ द्या ग, आपल्याला मरणं सोपं झालं. घरात नुसती सासू बोलली सोनाला तरी तळ्यात उडी हाणायची तयारी होती, लगेच आत्महत्या करून टाकायची. ताई आपल्या जीवनात काय संकट आहे. जी मीराबाईच्या जीवनात संकट आलं तेवढं संकट आहे का आपल्यामध्ये. मीराबाई पायामध्ये चाळ म्हणून हातात विना घेऊन देवाच्या मंदिरात नाचायची, तरी लोक म्हणायचे, लोक काही मीरा हो गई बावरी, बाप काही कुल नासी रे. इथं भजन करत होती ती मीराबाई, तरी लोक नावं ठेवायला लागली. राग आला बापाला, विष का प्याला राजाजीने भेजा, विषाचा प्याला पाठवला जाय म्हणून. ताई येणारा काळ वाईट येत चालला. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. मीराबाईच्या बापाला मंदिरात नाचलेली मुलगी, जगानं केलेला संवाद तो सहन झाला नाही. देवाच्या मंदिरात नाचत होती तरी सहन झाले नाही. आमची बहीण आमची लेक उघड्यावर नाचायला लागली. काय रील्स आल्या, इंस्टाग्राम ओपन केलं तर नुसता शरीराचा धंदा झाला. काय या देशाची राष्ट्रपती होती पण तिचा डोक्यावरला कधी पदर पडला नाही. आमच्या आईची गरिबी होती. हे बाई ह्या जुन्या मावल्या आहेत, नवरांगाचं पातळ नेसली आमची आई, पण आमच्या आईनं कधी फाटेल पातळ अंगावर घातलं नाही. आज असं आहे, जो चांगले कपडे घालील त्याला लोक नावं ठेवतात, आणि जो फाटेल कपडे घालेल नाही अंगावर त्याला लोक चांगले म्हणतात. काय जमाना आला. आमची आई वैकुंठवासी झाली ना, सगळ्यांना माहिती महाराज मंडळीला. आमची आई सांगायची, अरे महाराज ऐक जुन्या काळाची पद्धत, शहाणी माणसं जर मारुती मंदिर राहायच्या मंदिरासमोर उभे असली, तिथून जर महिला चालल्या तर पायातली चप्पल हातात घ्यायची, ती पदराच्या आडला पोहायची, आणि मग प्रवास करायचा, आणि मग ती हातातली चप्पल पायात घालायची. काय संस्कृती होती.
आज काय मुली रील्स काढायला लागल्या, लाज वाटते कधी कधी. ह्या बलात्काराच्या ह्या बातम्याच्या आपल्याला डोळ्याला दिसत आहे ना. कधीतरी ती आपलीच बहिणी रस्त्यावरली, कधीतरी आपलीच लेकी ती. सावधान. विठ्ठल 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 विठ्ठल. पण मीराबाई तेवढ्या प्रेम करत होत्या देवावरती. विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हासी रे. हसत हसत पिऊन टाकलं, तेवढी प्रेम करत होती ती देवावरती. इथं प्रेम करणं असेल तर देवावर करा. अजूनही आम्हाला लोक त्रास देतात ना. आता निवृत्तीरायाच्या दरबारात जा, निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर हे मस्तक ठेवा, हे चित्र पहा त्या ब्रह्मगिरीचं, आणि म्हणा निवृत्तीरायांना, त्र्यंबकराजाला, किती छानसं वातावरण बनवलं प्रभू तुम्ही हे. कारण सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, भगवान शंकराचा अवतार आहे. ते पाहायचं ते चित्रण, म्हणायचं नाम तुम्हारा तारनहार, सांगायचं प्रभू. जरी राग आला ना तिथं जायचं देवाच्या दारावर, राग शांत होईल. काय होत नाही बाकी. कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा. एखादं बाळ असं असतं रडतं, आता बघा किती छान आहे हो. वाटलं की असं मोठा मोठा मुके घ्या वाढतात, किती छान आहे. पण त्या बाळाला घडवणारा किती देव छान असं. एखादी बहीण असते, आमचा एखादा भाऊ असतो, छान असतात लहानपणी. हे बाई हे बाई खेळतंय पाय त्या पती मग त्याला काय टेन्शन नाही. तेव्हा मस्त खेळते पती, किती छान आहे पहा ना. किती त्याला घडवणारा देव किती सुंदर असेल. त्याच्या प्रेमात पडा, त्या देवाच्या प्रेमात पडा. ज्या गोपिका पडलेल्या होत्या, म्हणत होत्या त्या, मैं तो शुद्ध बुद्ध कोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार, जोत जगा दे प्रेत लगा दे, चरण में ले मुरली वाले. त्याच्या प्रेमात पडा देवाच्या. त्याला प्रेमाची गरज आहे. थोर प्रेमाचा त्याला प्रेमाची. गोपाळ त्याच्या प्रेमात पडलेली होती म्हणून तो गोपाळांच्या प्रेमात पडलेला होता. गोपिका देवाच्या प्रेमात पडलेल्या होत्या म्हणून देव सुद्धा त्यांच्या प्रेमात मोहिलेला होता. हरिणे माझी हरिले चित्त भार वित्त विसरली. देवाची भक्ती करणं म्हणजे हा हिंदीतला शब्द आहे प्रेम करणं. देवावरती प्रेम करा. अहो तो सुद्धा लय हट्टी तो देव. त्याला किती प्रेमाची गरज आहे माहिती आहे की. त्याला भूक लागली म्हणजे भूक आपल्याला लागली म्हणा. झाले 12:30 वाजता नाही ना, 5 मिनिटं राहिले. देवाला भूक लागली आणि आवाज दिला आईला, हे आई ग आई ग आई ग आई ग आई ग आई. यशोदे घराकडं जा मला जेव ग, यशोदे घराकडं जा मला जेव ग, यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. घरात टाळी वाजवा, टाळी वाजवा की. देवाला भूक लागली. देव हट्टी भेटला आई सोबत यशोदेकडे. यशोदे घराकडं चाल मला जेव ग, यशोदे घराकडं चाल मला जेव घाल ग, ओ यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. हे साध्या गव्हाची पोळी लाटी, गव्हाची पोळी लाटी, साध्या गव्हाची पोळी ती लाटी करून दे. लाट म्हणतात देव आईला बरं का. आणि हट्टबा किती देव किती हट्टी आहे. मला पुरण पोळी करून दे ग मोठी, मला पुरण पोळी करून दे ग मोठी. साध्या गव्हाची पोळी लाटी
यशोदे घराकडे चाल मला देव घाल, यशोदे घराकडे चाल मला देव घाल. यशोदे घराकडे चाल मला देव घाल, यशोदे घराकडे चाल मला देव घाल. टाळी वाजवा जरा मस्त पैकी. देव सुद्धा हट्टाला पेटत असतो. आईकडं आईकडं किती हट्ट करावं आईकडं. हे आई ग आई ग आई ग काकुल तिला आले. यशोदे घराकडं चाल मला जीव घाल. हट्ट काय होता. साध्या गव्हाची पोळी लाटी मला पुरण पोळी करून दे ग मोठी. नाही आडवीत गुळासाठी मला जीव घाल. हट्टी तो प्रेम करा त्याच्यावर द्या. म्हणून तर तुकोबराने किती भाव गोड मानला असेल ना. आपलियाचा कळवळा अनेक बाळावरीने. जेवढं परमात्म्यावर प्रेम करणारी यशोदा होती ना, म्हणून महाराज म्हणतात जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ. कासा वेस होतो म्हणून आईसा मातेचा स्वभाव सूत्रधुर एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती. हा दृष्टांत देत असताना तुकोबर आहे. संत किती कृपावंत आहे. ऐकूया अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे संत, तुका म्हणे संत, तुका म्हणे संता, तुका म्हणे संता. तुम्ही बहु कृपावंत, तुम्ही बहु कृपावंत. ऐसा मातेचा स्वभाव स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव. तुम्ही बहुकृपावंत, तुम्ही बहुकृपावंत. ऐसा मातेचा स्वभाव स्वभाव. ऐसा मातेचा स्वभाव. विठोबार कुमारी. चला ज्ञानेश्वर भाऊ चला. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपे. संतांच्या नामाचा जप करायचा आहे कारण संत कृपावंत आहे. किती कृपावंत आहे. महाराज म्हणतात कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. संतांचं जीवन हे कृपावंत आहे. संत आपल्यावर कृपा केली तर अहो आपल्यावर कृपा काय. नुसतं त्यांचं भजन केलं तर महाराज म्हणतात आपण पापातून मुक्त होतो, पुण्यवान होतो. तुका म्हणे पापेन जाती संताची या जपे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. वर याद करूया मस्तपैकी छान. एका आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आलो. थोडं हात वरी करा सगळे सर. माझा आवाज येत असेल तुम्हाला. गोड टाळी वाजूया. गोड संतांच्या नामाचा जप करूया मस्तपैकी. निवृत्ती नामदेव सोपान मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकार. हे निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकार. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकार. हे निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती
मातीचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव. यथामती यथा अवकाश. बोलणे चोकोमध्ये काही चुकीचा शब्द केला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणी ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करुणे माऊली रे जे जे बे. संपलंय माझं कीर्तन. मी एकाच प्रमाणाचा भाव सांगितला. जिची पिढी बाळ वैकुंठवाशी आईसाहेब शकुंतलाबाई वाळोजी सोनवणे पूज्यश्री आईसाहेबांना हा मृत्यूलोक सोडून हे लोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. ज्ञानेश्वर नावाचा मुलगा आहे. खरं तर आमच्या योगेश महाराजांनी सांगितलं महाराज एवढी संकट आली त्यांच्यावर. इथून आईची हस्ती काशीला नेली. विमानाने गेली. 2 बैलीला घेऊन गेले. वा खूप छान. आईची वडिलांची श्रद्धेनं सेवा करणारा अत्यंत देव माणूस. खरं तर रस्त्याला हॉटेल टाकलेलं होतं चांगलं. पण शेवटी असं आहे नियमाच्या पुढं जाता येत नाही. पण सांगितलं एवढं संकट आलं तर तिथं काही डरायचं नाही. आपल्याला मताला ठामपणे राहायचा. आनंद घ्यायचा या जीवनाचा. इथं काय थोडासा एखादा दिवस असा येईल एखादा दिवस तसा येईल. सावता महाराज म्हणतात समयाशी साजरवा देव ठेवील तैसे राहावे. आता आम्हाला हॉल करोज थोडी भेटणार कीर्तनाला. गोरख महाराजांसारखे गायक योगेश महाराज रोज थोडी भेटतात. किरण महाराजांसारखे गोरख महाराजांसारखे वादक ऐकणारे श्रोते सुद्धा एवढे. पण कोण्या दिवशी बैसोनी हातीवर एखाद्या दिवशी हातीवर बसण्याचा योग येईल. कोण्या दिवशी पालकी सुभेदार पालखीत बसण्याचा योग येईल. कोण्या दिवशी पायाचा पायी जावं लागल. काय सांगता येत नाही. एखादा दिवस असं येईल. म्हणून समयाशी साजरवा. एखादा दिवस दुःखाचा आला तर एक दिवस सुखाचा येईल. एखादा सुखाचा आला तर एखादा दुःखाचा येईल. पण देव ठेवील तैसे राहावे. संपलंय माझं कीर्तन. जाता जाता नसेल गुरु तर गुरु करून घ्या. कसं संत म्हणतील तसं. श्री गुरु सारे का संतांचंच ऐकायचं. आस्था पाठी राखा. संतांचं ऐका बरं का. गुरु करा. गुरुच्या कृपेनं माळ घाला. संत सांगतात म्हणून तसं बरं का. तुळशी माळ गळा गोपी चंदन. तुकाराम महाराज म्हणतात सांगतील तसं. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एका. भजन कसं हो तुकाराम महाराज म्हणतात. भजन जरी करायचं तर तसंच. तुकाराम महाराज सांगतील तसं. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय तोर पण जाळावे ते. आई वडिलांची सेवा करायची हेही सांगत म्हणतील तसंच बरं का. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. बरं 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 बरं. ज्ञानोबा सांगतील तसंच. आई वडिलांची सेवा कशी. सकळ तीर्थाची अधुरे जिये का माता पितरे. संत म्हणतील तसं राहायचं. आनंद घ्यायचा या जीवनाचा. आणि आम्ही नाही जर संताचं ऐकलं तर नाथ महाराज म्हणतात तुम्ही जर आमचं नाही ऐकलं तर होईल कसं. जर नाही भजन केलं. आपण जर भजन केलं तर आपलं जीवन धन्यच आहे. पण